आज ती खूप निराश झाली होती. 4 वर्ष झाली. 4 वर्षापासनं तिच्या लग्नासाठी प्रयत्न चालले होते. परंतु तरीही तिचं लग्न काही ठरत नव्हतं. लग्न न ठरण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे तिचा रंग. दिसायला ती सुंदर असली तरीही रंगाने काळी होती. अतिशय हुशार, सुस्वभावी, चांगल्या संस्काराची असून सुद्धा आणि खूप चांगली नोकरी असून सुद्धा फक्त तिच्या रंगामुळे तिचं लग्न ठरत नव्हतं. ती देवीची खूप मोठी भक्त होती. आज ती मंदिरात आली होती आणि निराश होऊन देवीशी बोलत होती. देवीला तिचं स्वतःचं गाऱ्हाणं ती सांगत होती. तेवढ्यात तिथे मंदिरात तिच्याजवळ एक स्त्री येऊन बसली. तिच्या हातामध्ये एक कलश होता. तो कलश हिच्या हातात देत ती स्त्री म्हणाली, "मुली, काळजी करू नको. तू तर देवीची भक्त आहेस, मग काळजी कशाची? हा कलश घे आणि नवरात्रीमध्ये या कलशाची मनोभावे पूजा कर. थोड्याच दिवसांवरती नवरात्री आलेली आहे. बघ, नक्कीच तुला त्याचं फळ मिळेल." ती मुलगी निराशपणे म्हणाली, "अहो, खूप पूजा अर्चा करून आधीच झालेल्या आहेत." ती स्त्री म्हणाली, "अगं वेडे, अगं जिची तू पूजा करणार आहे ती स्वतःच तुला सांगते आहे. बघ, विश्वास ठेव आणि विश्वासाने देवीची पूजा कर. देवी नक्कीच तुला तुझ्या मनाप्रमाणे फळ देईल." एवढे बोलून ती स्त्री तिथून निघून गेली. या मुलीची देवीवरती आधीच खूप श्रद्धा होती आणि तिने त्या कलशाचे पूजन करायचे ठरवले. नवरात्रीमध्ये तिने मनोभावे त्या कलशाची पूजा केली, देवीचे पाठ केले आणि देवीला स्वतःचं गाऱ्हाणं सांगितलं. "देवी आई, अगं या तुझ्या जगामध्ये फक्त सौंदर्याला महत्त्व आहे का? बुद्धिमत्ता, चातुर्य, संस्कार याला नक्कीच महत्त्व आहे आणि मला तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि तू नक्कीच असा अनुरूप जोडीदार मला देशील," अशी प्रार्थना तिने केली. नवरात्री संपतानाच तिच्यासाठी खूप चांगलं स्थळ आलं आणि तिला अनुरूप जोडीदार मिळाला. देवीचे खूप आभार तिने मानले. देवीच्या दर्शनासाठी पुन्हा ती त्याच मंदिरात गेली. त्या मंदिरात ती त्या स्त्रीला शोधत होती जिने तिला तो कलश दिला. ती स्त्री तिला कुठेच दिसली नाही. परंतु देवीच्या गाभाऱ्यामध्ये तिला एक छोटासा देवीचा फोटो दिसला आणि आश्चर्य म्हणजे त्या फोटोतला देवीचा जो चेहरा होता, तो चेहरा त्या कलश देणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्याशी मिळता जुळताच होता. तो चेहरा पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. अंगावरती काटा आला. कोण होती ती स्त्री कलश देणारी? तिच्यासाठी ती देवी आई कलश घेऊन आली होती. तिच्या भक्ताला मार्ग दाखवण्यासाठी ती देवी या पृथ्वीवरती अवतरली होती. ती देवी आई कोणालाही निराश करत नाही. तिच्या भक्तांना तर नाहीच नाही. तिच्या भक्तांना मार्ग दाखवण्यासाठी ती कुठल्याही रूपात येते आणि तिच्या भक्तांचं कल्याण करते. जसं त्या मुलीला देवीने निराश केलं नाही, तसंच तुम्हाला आम्हाला कोणालाही ती देवी आई निराश करणार नाही. फक्त तिची भक्तिभावाने पूजा अर्चा करणं हेच फक्त आपल्या हाती आहे. जय अंबे माता की.